वांबोरी चारीच्या कामामध्ये दिरंगाई। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आक्रमक। प्रत्यक्षी पाहणी करून तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं। वांबोरी चारी धामोरी परिसरातील नादुरुस्त चारीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची बाब समोर आली। या गंभीर समस्येची दखल घेत माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। चारीच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात असून काही ठिकाणी पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्यात। अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून लेफ्ट राईट पाहणी दरम्यान चारीची दयनीय अवस्था पाहून तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी तात्काळ संबंधित अभियंता सायली पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कामातील दिरंगाईबाबत जाब विचारला। शेतकऱ्यांचं नुकसान सहन केलं जाणार नाही अशा शब्दामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। नादुरुस्त चारीची तातडीनं दुरुस्ती करण्याचं तसेच पाणी शेतामध्ये शिरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले। गेल्या काही दिवसापासून चारीला भगदाड पडून पाणी गळती होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते। वारंवार मागणी करून देखील दुरुस्तीचं काम सुरू न झाल्याने तनपुरे यांनी थेट बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। यावेळी बाबासाहेब सोनवणे, अभय सोनवणे, भाऊसाहेब जाधव, जयराम खेडेकर, उत्तम उगले, नानासाहेब सोनवणे, दीपक उगले, जगन्नाथ उगले, लहानू उगले यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। चारीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात न झाल्यास आंदोलनात्मक पावलं उचलले जातील असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। SR24 न्यूज करिता सोमनाथ वाघ, राहुरी।